समहाऊ असा एक विचार लोक करतात की AI अडॉप्ट करायचं म्हणजे खूप कॉस्टली काम आहे. मला ते प्रोसेसर्स लागतील आणि सिस्टीम लागेल, मग एखादं हो. मॉडेल होस्ट करावं लागेल त्याच्यामध्ये. सो तुम्हाला प्रत्येक वेळी सगळं स्वतःचं असण्याची गरज नाही आहे. तुमचं जे मेन काम आहे बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलप करणं त्या डेटावरती, ते विदाऊट होस्टिंग युअर ओन मॉडेल पण तुम्ही करू शकता. थोड्या काही गोष्टी ज्या तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल डेटाच्या बाबतीतल्या, बट टू बिगिन विथ दॅट इज ओके. मी असं म्हणेल की हरकत नाही कॉम्प्रोमाइज करायला. एकदा त्यातनं तुम्हाला बेनिफिट्स मिळायला लागले ना, की मग तो की कॅश फ्लो तो तुम्ही इकडे कॅश फ्लो तुम्ही रियूज करू शकता आणि यू कॅन होस्ट युअर ओन मॉडेल अँड स्टार्ट डुईंग सेम थिंग्स ऑन प्रिमायसेस वगैरे. वेबसाईटसाठी जे आम्ही सध्या वापरतो, हां. जे एकदम एंट्री लेवलचे जे इंटर्न्स पण असतात किंवा ज्यांना कमी एक्सपिरियन्स आहे त्या लोकांसोबत पण खूप छान काम होतं. एक कोडिंग डेव्हलपमेंटसाठी एक लवेबल म्हणून खूप फेमस आहे. त्याच्यापेक्षा एक लेवल पुढं थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जायचं म्हणलं तर कर्सर म्हणून एक टूल आहे, जे की खूप आता एक दीड वर्षापासून 2 वर्षापासून ते डेव्हलपमेंटमध्ये आहेत आणि त्यांचे कन्सिस्टंटली ग्रोथ पुढं सरकण्याचे सगळे सिम्पटम्स आहेत आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला. म्हणजे त्या टूलचा जो इम्प्लिमेंटेशन करायला जे काय वेळ लागतो, म्हणजे नॉर्मल प्रोग्रामिंग करणारा माणूस ते AI यूज करून प्रोग्रामिंग करणारा माणूस, हे जे ट्रान्झिशन आहे हे युजली कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी शिकताना महिने लागायचे. हे ट्रान्झिशन आता काही तासांचं आहे. म्हणजे आमच्याकडे 2-2.5 वर्ष एक्सपिरियन्स असलेला जर एखादा डेव्हलपर आहे, आज जर तो लेट्स से VS कोड वापरतोय, जे बेसिक टूल आहे, विदाऊट एनी AI असिस्टन्स वापरतोय आणि तो कर्सरवरती किंवा VS कोडमध्येच कोपायलट ॲड करून सुरू केलं, तर विदिन कपल ऑफ आवर्स, मे बी 3-4 आवर्स तो त्या टूलसोबत कम्फर्टेबल होऊन जातो की आय कॅन स्टार्ट युझिंग इट. म्हणजे आजपासूनच मी सुरू शकतो. हे व्हायला डू आय नीड टू इम्प्लिमेंट सम AI टूल टू माय वेबसाईट ऑर माय सिस्टम ऑर नॉट इनिशियली. डेटा कलेक्शनला AI इम्प्लिमेंट करायची गरज नाही ऑब्व्हियसली. यू जस्ट हॅव टू नाही, स्टार्ट. कलेक्शनला नाही, ॲनालिसिसला. ॲनालिसिसला तुम्ही यू कॅन स्टार्ट युझिंग विथ एनी ओपन AI मॉडेल. आय मीन जस्ट तुम्ही ती एक्सेल शीट अपलोड केली अपलोड केली आणि ChatGPT ला आणि यू कॅन स्टार्ट डुईंग दॅट. बट मेक शुअर की त्या एक्सेल शीटमध्ये काही तुमचा डायरेक्ट डेटा नसेल, हां, काही सेन्सिटिव्ह याच्यामध्ये. देन यू कॅन स्टार्ट डुईंग दॅट. तो प्रॉब्लेम नाही आहे. त्यातनं पॅटर्न डिटेक्ट करता येतात. करता येतात. पॅटर्न्स तो सांगतो की कसं झाला सेल्स, काय झाला ते. तो क्लस्टर करून सांगतो, तो सेपरेटेड सांगतो, तो रिलेशन्स सांगतो की या प्रोडक्टसोबत हे प्रोडक्ट रिलेशनमध्ये विकलं जातं. ते रिलेशन त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं हे पण सांगतो. आणि हे तुमच्याच डेटामधून सांगतो. नमस्कार, वंदे मातरम, जय श्रीराम. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर याआधी आपण अक्षय वाळिंबे या आमच्या मित्राबरोबर गप्पा मारल्या होत्या, ज्यात रेग्युलर लाईफमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून काय काय करू शकतो. थोडा प्रोफेशनल कॉन्टेक्स्टमध्ये AI नेहमी चर्चेला जातं, पण माझ्या जीवनात मी माझ्या कोणत्या समस्या आहेत, माझ्या कोणत्या आशा आकांक्षा आहेत, ज्या पूर्ण करण्यात मी AIची मदत घेऊ शकतो, यावर आपण याआधीचा एक पॉडकास्ट केला आहे. पण तो पॉडकास्ट संपत असतानाच अक्षयला आणि मला जाणवलं की आपण बिझनेस फ्रंटवर टचच केला नाही आहे, विषयाला स्पर्शच केला नाही आहे, आणि मग म्हणून अजून एक पॉडकास्ट करावा असं तेव्हाच वाटलं होतं. अक्षय, थँक्यू सो मच परत आल्याबद्दल. थँक्यू सो मच मला परत बोलवल्याबद्दल. नाही, तो पॉडकास्ट इतका मस्त झाला आहे की आय गॉट अ फीडबॅक की अक्षय बरोबर परत एकदा गप्पा व्हायला हव्यात बिझनेसला. ग्रेट. सो आपण लगेच विषयाला सुरुवात करूया. येस. आपण गेल्या वेळी जे बोललो ना, कॉन्टेक्स्ट, कन्स्ट्रेंट्स आणि ॲक्शन, या स्टेप्समध्ये जर आपण AIला प्रॉम्प्ट दिल्या तर वी गेट अ गुड आउटपुट, आणि त्यालाही कळतं की आपल्याला काय हवं आहे, त्यानुसार आपल्याला कळतं, मग आपण परत फीडबॅक देतो. आता होतं कसं की मला जेव्हा माझ्या बिझनेसमध्ये मला AIचा वापर करायचा आहे असं मी जेव्हा ठरवतो, तेव्हा माझा कॉन्टेक्स्ट ठरलेला आहे की मला माझ्या बिझनेससाठी, मग मी मार्केटिंग मटेरियल तयार करतोय, मग त्यात तो टेक्स्ट असेल, ग्राफिक्स असतील, व्हिडिओज असतील, किंवा मला एखादा इनव्हॉइसचा फॉर्मॅट तयार करून घ्यायचा असेल, किंवा मला वेबसाईट तयार करायची असेल, त्याचा कंटेंट लिहून घ्यायचा असेल, हा कॉन्टेक्स्ट आधीच माझ्या डोक्यात फिक्स्ड आहे. ह्या पलीकडे जाऊन बिझनेसमध्ये AIचा वापर ह्या फार लिमिटेड स्कोप, बाहेर जाऊन काय काय कसं आहे? ओके, बिझनेससाठी AI वापरायचं म्हटलं तर बेसिकली वी आर सेटिंग द कन्स्ट्रेंट की बिझनेससाठी कन्स्ट्रेंट. करेक्ट. येस. सो कॉन्टेक्स्ट मग त्यातून क्रिएट होऊ शकतो की कुठल्या पार्टमध्ये बिझनेसचं करायचं आहे. मल्टिपल आपण म्हणतो की 7 फंक्शन्स ऑफ बिझनेस असतात वेगवेगळे, तर त्यापैकी कुठल्या फंक्शनमध्ये AI इम्प्लिमेंट करायचं आहे. आणि मी जेव्हा रिकमेंड करतो लोकांना हे करायला, तेव्हा मी सांगतो की यू स्टार्ट विथ ॲटलिस्ट सेल्सचा तुमचा जो डेटा आहे त्याच्या ॲनालिटिक्सपासून सुरू करा. आत्तापर्यंत तुमच्या सेल्सनी काय केलं आहे हे तुम्हाला AI सोबत डिस्कस करून या गोष्टींचं तुम्हाला इन्साईट्स जर मिळाले,
तर दॅट बिकम्स काय म्हणतात त्याला, एक ओरिजिन पॉईंट ए आयसोबत काम केलेला, जिथे तुम्हाला माहिती असतं तुमच्या बिझनेसनी काय केलं आहे, आणि सेम गोष्ट ए आयला पण माहिती असते की तुमच्या बिझनेसनी काय केलं आहे. सो दॅट बिकम्स अ रेफरन्स पॉईंट ऑफ अ स्टार्टिंग पॉईंट म्हणता येईल, ओरिजिन पॉईंट म्हणता येईल, की जिथून तुम्ही पुढं काम सुरू करू शकता. बट आपल्याकडे काही मेजर प्रॉब्लेम्स आहेत इंडियामध्ये बिझनेसच्या बाबतीत, की कॉर्पोरेट्समध्ये ए आय अडॉप्शन जोरात चालू आहे, धूमधाम चालू आहे असं म्हणतात. त्याच्यामागचं मेजर कारण आहे की मोस्टली कॉर्पोरेट्स आर युझिंग मायक्रोसॉफ्ट रिलेटेड सिस्टम्स, आणि को पायलट बिल्ट इन आहे. आणि मग ते लगेच जसं एखादं नवीन सॉफ्टवेअर आलं की ट्रेनिंग देतात कॉर्पोरेटमध्ये, तसं को पायलटवरती ट्रेन करतात आणि देन दे डिक्लेअर की आर कंपनी ऑर आर सिस्टम्स आर ए आय रेडी, आम्ही सुरू केलं वापरायला. सो त्या कॉन्टेक्स्टमध्ये ॲडॉप्शन जबरदस्त आहे, म्हणजे नंबर ऑफ पीपल युझिंग ए आय इन कॉर्पोरेट्स इज व्हेरी हाय. बट ॲक्च्युअल जे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे, ॲक्च्युअल जो यूज व्हायला पाहिजे, तो को पायलटशी इंटरॅक्ट करून सगळ्या गोष्टी करून तेवढ्या लेवलला नाही. बरं. त्याच्या खालच्या लेवलला, कॉर्पोरेट्सच्या खालच्या लेवलला, जेव्हा आपण SMEs किंवा स्मॉल बिझनेसेसबद्दल बोलतो, जिथे की मोस्ट ऑफ इंडियाज इकॉनॉमी जी आहे ती जिथे Correct. एकवटलेली त्या याच्यामध्ये, तिथे असं म्हणता येईल की ज्या Tier 1 सिटीजच्या किंवा Tier 1 सिटीजच्या जवळच्या ज्या SMEs आहेत, SMBs आहेत, तर त्यांच्याकडे ए आयचं पेनिट्रेशन बऱ्यापैकी झालेलं आहे, बरं. कारण की त्यांच्याकडे डेटा आहे सगळे. त्याच्या खालच्या सिटीजमध्ये किंवा त्याच्यापेक्षा खालच्या थोड्याशा रुरल एरियाकडे जाणाऱ्या ज्या आहेत, तिथे नाही झालेलं, कारण की बेसिकली तिथे डिजिटल डेटाच प्रेझेंट नाही आहे. म्हणजे डिजिटल डेटा इन सेन्स की, परत जर सेल्सचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर वर्षभरामध्ये तुम्ही काय किती विकलं ह्याचा तुमच्याकडे एक्सेल शीटमध्ये डेटा नाही आहे. तुमच्याकडे पावत्या आहेत हाताने लिहिलेल्या, तुमच्याकडे मे बी कुठंतरी शिक्का मारलेला काहीतरी कागद आहे त्याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. सो इट इज गुड फॉर अकाउंटिंग. तुम्ही ते तुमच्या एखाद्या CAला देऊन त्याला तो 4 आर्टिकल्सला कामाला लावून तो सगळा डेटा करून घेईल आणि तुमचं फायलिंग करेल वगैरे सगळ्या गोष्टी करेल. बट देन टू गेट दॅट ॲनलाइज्ड फ्रॉम एन AI मॉडेल, यू हॅव टू हॅव इट इन अ स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट, ॲटलिस्ट एन एक्सेल शीट, इफ नॉट ॲटलिस्ट अ PDF फाईल, की ज्यातनं तो टेक्स्ट उचलून त्या AIला ॲनलाइज करता येईल, आणि मग तो तुम्हाला सांगेल की काय झालं, काय नाही झालं, काय होऊ शकतं, काय होऊ शकलं असतं, हे सगळ्या गोष्टी, आणि मग तिथून तुम्ही डिसिजन घेऊ शकता. सो सगळ्यात पहिलं तर आपल्याकडं बॅरियर हे आहे की डिजिटल डेटा, त्याच्या ते बॅरियर क्लिअर केल्यानंतरच आपण सुरू करू शकतो. सो फर्स्ट ऑलवेज इम्प्लिमेंट AI विथ सेल्स, दॅट टू सेल्स आणण्याकरता नाही, तर इफ इट इज युअर फर्स्ट टाईम यू वर्किंग विथ AI इन बिझनेस, तर आत्तापर्यंत सेल्समध्ये तुम्ही काय काय केलं ते ॲनलाइज करण्याकरता. वन्स दॅट इज आउट ऑफ द वे, ते एकदा तुम्हाला क्लिअर झालं की तुम्हाला कळतं की AI बेसिकली जे तुम्हाला तुमच्या बिझनेसच्या सेल्सबद्दल माहिती आहे वर्सेस AI तुम्हाला सांगतो, हे किती म्हणजे एका लेवलला की जी तुम्ही सेम पेजवर आहात. अँड देन यू टेक इट फॉरवर्ड की चला आता आज मी इतक्या अमाऊंटचा सेल केला आहे या इतक्या वर्षांमध्ये, आणि इथून पुढे मला जायचं आहे, तर आत्तापर्यंतच्या या सेल ट्रेंडवरनं तुला काय वाटतं की कसा न्यायला पाहिजे, मला समजा 10x करायचं आहे, 100x करायचं आहे, वॉटेवर जे काय करायचं आहे, तर मी कशा टाईपच्या प्रोडक्टवरती फोकस केलं पाहिजे, अँड देन इट स्टार्ट्स वर्किंग फॉर यू. सो फर्स्ट इज ऑलवेज सेल्स. अच्छा अच्छा, ओके ओके, दिस इज इंटरेस्टिंग. म्हणजे माझ्या लेट्स से माझ्याकडे 10 प्रोडक्ट्स SKUs आहेत, किंवा 10 सर्व्हिसेस आहेत, किंवा 10 काहीतरी जे वेगवेगळ्या प्रकारचे जे मी विकतोय, तर माझ्याकडे एक एक्सेल शीट अशी रेडी पाहिजे ज्यात मी गेल्या 6 महिन्यात, गेल्या वर्षभरात हे 10 प्रोडक्ट्स असे असे विकलेत, इतक्या इतक्याला विकले गेलेत, आणि त्यात अजून कॉलम्स हवेत, कोणत्या प्रकारची लोक. हां, तो जर डेटा असेल तर खूपच छान. आपल्याकडे म्हणजे बेसिकली सेलचा डेटा असणंच हा खूप मोठा डिजिटल डेटाचा प्रॉब्लेम आहे, की तो नसतो. जर तुमच्याकडे हा पण डेटा असेल की कोणाला विकलं आणि कुठल्या सीझनला विकलं, त्याचं डेट वगैरे असेल, तर तुम्हाला सीझन वाईज ट्रॅकिंग करता येईल. बेसिकली जुन्या काळात म्हणजे आता पण असतात, बट आता AIच्या ट्रेंडमध्ये जर म्हणलं तर एक ट्रॅडिशनल MIS सिस्टीम जी असते, त्याच्यातनं जे रिपोर्ट्स येतात ते तुम्हाला AI थ्रू बेटर ॲनलाइज करून मिळतील, जास्त पिन पॉईंट त्यातनं गोष्टी कळू शकतील. आणि एक MISमध्ये ट्रेंड काढायचे म्हटल्यावर ते इट बिकम्स अ टास्क, बिकॉज डेटा तेवढं सगळं हे करायचं. विथ AI पॅटर्न्स अँड ट्रेंड्स डिटेक्ट करणं खूप सोपी गोष्ट आहे, बिकॉज AI बेसिकली त्याचं फाउंडेशनच पॅटर्न डिटेक्शन आहे. त्याच्यामुळे तो खूप छान पॅटर्न्स काढू शकतो की एक प्रोडक्ट वर्षभरामध्ये कसं विकलं गेलं, हां, मला हेच विचारायचं, कुठल्या मंथ्समध्ये ते एकदम असं क्लस्टरमध्ये विकलं जातं, कुठल्या मंथ्समध्ये ते क्लस्टरमध्ये विकलं जात नाही आहे, इंडिपेंडेंटली विकलं जाते. मग एखाद्या स्पेसिफिक मंथमध्ये या प्रोडक्टसोबत अजून एक X प्रोडक्टसोबत Y प्रोडक्ट पण रेग्युलरली विकलं गेलं आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत हे तुम्हाला त्याच्याशी गप्पा मारत मारत काढून घेता येतील की काय काय आहे ते, बट दॅट डेटा हॅज टू बी अवेलेबल फर्स्ट. हे
हे व्हायला डू आय नीड टू इम्प्लिमेंट सम AI टूल टू माय वेबसाईट ऑर माय सिस्टम ऑर नॉट इनिशियली डेटा कलेक्शनला AI इम्प्लिमेंट करायची गरज नाही ऑब्व्हियसली. यू जस्ट हॅव टू नाही, स्टार्ट कलेक्शनला नाही, ॲनालिसिसला. ॲनालिसिसला तुम्ही यू कॅन स्टार्ट युजिंग विथ एनी ओपन AI मॉडेल. आय मीन जस्ट तुम्ही ती एक्सेल शीट अपलोड केली आणि ChatGPT यू कॅन स्टार्ट डुईंग दॅट. बट मेक शुअर की त्या एक्सेल शीटमध्ये काही तुमचा डायरेक्ट डेटा नसेल काही सेन्सिटिव्ह याच्यामध्ये. देन यू कॅन स्टार्ट डुईंग दॅट. तो प्रॉब्लेम नाही आहे. त्यातनं पॅटर्न डिटेक्ट करता येतात. करता येतात. पॅटर्न्स तो सांगतो की कसं झालं सेल्स, काय झालं ते. तो क्लस्टर करून सांगतो, तो सेपरेटेड सांगतो, तो रिलेशन्स सांगतो की या प्रोडक्टसोबत हे प्रोडक्ट रिलेशनमध्ये विकलं जातं. ते रिलेशन त्यांनी काय एस्टॅब्लिश केलं हे पण सांगतो. आणि हे तुमच्याच डेटामधून सांगतो. आपण मागच्या पॉडकास्टमध्ये एक रॅग इन द चॅट पाहिलं की आपण डेटा अपलोड करून त्या डेटाबद्दलच बोलतो आणि बाकी सगळा त्याचा जो ट्रेनिंग डेटा तो बाजूला ठेवतो. सेम ही तीच केस आहे, बट इट इज ऑन युअर सेल्स डेटा. तो यात गडबड गफलत करत नाही, जसं हॅल्युसिनेशनचा एक वेगळा प्रॉब्लेम आहे तसा यात होत नाही. बेसिकली हॅल्युसिनेशनचा प्रॉब्लेम कमी होतो कारण की डेटा लिमिटेड अच्छा. आणि क्लिअर आहे. एक प्रोडक्ट समजा मे महिन्यामध्ये एक प्रोडक्ट 20 वेळा विकलं गेलंय, तर ते 21 वेळा गेलंय की 26 वेळा विकलं गेलं हे कुठं क्रॉस चेक करायला दुसरीकडे जागा नाही आहे. एकच रो आहे त्या डेटामध्ये की जी म्हणते की 20 वेळा विकलं गेलं. त्याच्यामुळे गोंधळ व्हायचे चान्सेस कमी आहेत. सो डेटा कमी आहे बट ॲक्युरेट. सो हॅल्युसिनेशनचे चान्सेस खूप कमी होतात त्याच्यामध्ये. सेल्स वाढवण्यासाठी ही एक यूज केस झाली की मी माझ्या एक्झिस्टिंग सेल्सचा डेटा त्याला फीड करतोय आणि तो अनालाइज करून देतोय. अजून काही करता येऊ शकतं? सेल्स वाढवण्यासाठी म्हणताना तुम्हाला स्ट्रॅटेजीज करता येतील त्याच्यातनं डिराईव्ह. काय काय तुम्ही करू शकता. आपण जर का सगळे फंक्शन्स पाहिले तर एक सेल्स एक फंक्शन आहे, देन एक HR फंक्शन आहे तुमचं, त्याच्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंट एक फंक्शन आहे तुमचं. तर या फंक्शन्समध्ये तुम्हाला नंतर, कारण की मी सेल्स सुरुवातीला का सांगतो, बिकॉज सेल्स इज अ नेक्सस पॉईंट इन बिझनेस. की तो जर सक्सेसफुल असेल, सेल्सचा जर तुमचा सेल्सचा जो पॉईंट आहे बिझनेसमधला तो जर जाम झालेला नसेल, तो जर फ्लोईंग असेल, तर रेस्ट ऑफ द बिझनेसचे सगळे फंक्शन्स व्यवस्थित चालतात. नो मॅटर तुमच्याकडे स्किल्ड एम्प्लॉई तेवढे आहेत नाही आहेत, नंबर ऑफ एम्प्लॉईज जास्त आहेत कमी आहेत, तुम्ही अंडरस्टाफ्ड आहात ओव्हरस्टाफ्ड आहात, हे मॅटर नाही करत. इफ सेल्स इज गोईंग ऑन व्हेरी वेल, तुमचे मंथली टार्गेट्स हिट होत आहेत, सगळ्या गोष्टी होत आहेत, तर आतमध्ये बिझनेसमध्ये तुमचं काय चाललंय, कुठे लिकेजेस आहेत, हे खूप नंतरच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो पहिले सेल्स, किमान त्याची धग तरी जाणवत नाही. बरोबर. म्हणजे ऑब्व्हियसली लॉसेस थांबत नाहीत त्याच्यामुळे, लॉसेस चालू राहतात, ती लिकेज चालू राहतं, बट त्याचा झटका बसत नाही, त्याच्यात आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. म्हणून सगळ्यात पहिले सेल्स, कारण की सेल्सवरती कंट्रोल येतो. देन यू गो टू मॅनपॉवर, तुमची किती आहे, आणि मग कोणाची किती प्रोडक्टिव्हिटी आहे या गोष्टीमध्ये. त्यासाठी पण तुम्हाला तिथे डेटा जनरेट करणं गरजेचं आहे. तुम्ही अटेंडन्स डेटा ठेवता का, ठेवत असाल तर तुमचं कुठल्या फॉर्मॅटमध्ये, तुम्ही अजून रजिस्टरवर घेता का अटेंडन्स, का बायोमेट्रिक तरी आहे ॲटलिस्ट. सो तिथे सुरू होतं. देन यू कॅन गेट अ इनसाईट की बाबा एक पर्टिक्युलर पर्सन पंक्च्युअलिटीमध्ये किती चांगला आहे. मग तो पंक्च्युअल आहे तर मग तो आतमध्ये आल्यावरती जर 8 तास बसून काम करतोय तर तो किती प्रोडक्टिव्ह काम करतोय. देन देर आर टास्क मॅनेजर्स जे की हे डेटा जनरेट करू शकतात आणि मग त्याच्यावरती ॲनालिसिस. सो या टाईपमध्ये जितका तुम्ही डिजिटल डेटा प्रोड्यूस कराल तुमच्या बिझनेसमध्ये, तितक्या त्या ठिकाणी तुम्ही AI इम्प्लिमेंट करू शकता. असं डायरेक्ट तुम्ही बाहेरून एक AI मॉडेल आणलं आणि तुमच्या बिझनेसवर इम्प्लिमेंट केलं अँड इट वोंट टेक द शेप ऑफ युअर बिझनेस सिस्टम. त्याला काहीतरी फाउंडेशन लागेल की हे असंच का करायचं ठरवायला, मग तो त्या केसमध्ये करू शकतो. सो हे आपल्याकडे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेससोबत होणं गरजेचं आहे किंवा स्मॉल बिझनेसमध्ये होणं गरजेचं आहे, कारण की मोस्ट ऑफ द इकॉनॉमी ही त्याच्यावर डिपेंड आहे, कारण की नंबर ऑफ बिझनेसेस जास्त आहेत आणि ते जर सिस्टमाइज झाले आणि त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढली तर ऑटोमॅटिकच ती लेअरवरती येईल आणि त्याचा बेनिफिट सगळ्यांनाच होईल. आता जर आपण सेल्स नंतर HR फंक्शन बघितलं तर HR फंक्शनमध्ये अटेंडन्सचं एक उदाहरण आहे. अटेंडन्स पेरोलचा जो पार्ट आहे, पेरोलचा पासून सॅलरी कॅल्क्युलेट, स्टॅच्युटरी रिपोर्ट्स झाले जे लागतात, कंप्लायन्ससाठी रिपोर्ट लागतात, ते सगळे झाले. ते पण फिगर्स महत्त्वाचे आहेत की मोस्ट ऑफ द कंपनीजचा असा प्रॉब्लेम असतो की प्रोफेशनल टॅक्सेस फाईल केलेले नसतात, खूप मोठा गॅप असतो आणि मग कधीतरी एखाद्या वर्षातनं एकदम नोटीस येते आणि मग कळते की अरे इतक्या वर्षाचं बाकी आहे आणि मग ती अमाऊंट लाखात असते आणि स्मॉल बिझनेसेस कुठलीच अमाऊंट लाखात इमिजिएटली पे करू शकत नाही. सो दे हॅव टू गेट अ प्लॅन ऑर समथिंग, मग ते निगोशिएट करा वगैरे वगैरे. बट इफ यू हॅव दॅट डेटा यू कॅन डू इट इमिजिएटली. सो त्याच्यासाठी पण तुम्हाला हे करता येईल की बाबा मागच्या महिन्याचं प्रोफेशनल टॅक्स फॉर एक्झाम्पल एवढी अमाऊंट होती जी पे नाही झालेली आणि परत या महिन्याची अजून पायलअप झाली, हे तुम्हाला कंटिन्युअसली त्याच्यावरती अलर्ट्स तुमच्या सिस्टीमवर जर मिळत आहेत तर AI कॅन ॲनालाइज दॅट की कंप्लायन्समध्ये आपण कमी पडतोय. म्हणजे हा डेटा तर विदाऊट AI पण जनरेट होऊ शकतो की पेंडिंग पडतं, त्याला AI ची गरज नाही. बट हे तुम्हाला सांगणं
की आपण कंप्लायन्समध्ये कमी पडतो त्याचा हा फटका बसला. जर आपण कंप्लायन्समध्ये राहिलो व्यवस्थित मंथली किंवा क्वार्टरली जे काय ठरलं त्याप्रमाणे पे केल्या गोष्टी, तर कंप्लायन्सचा जो एक्स्ट्रा आपण अमाऊंट पे करतोय फाईन म्हणून, ती नाही पे करावं लागणार. ह्या गोष्टी युजली एखाद्या कन्सल्टंटनी सांगितल्या तर ठीक, नाहीतर मग त्या राहतात तशाच आणि मग त्या पेंडिंग होत राहतात. सो त्या केसमध्ये AI कॅन टेक ओव्हर दीज थिंग्स. अच्छा. मग AI कसं करणार हे आपल्या कुठल्या सिस्टीम बरोबर इंटिग्रेट केलेलं असेल का? मोस्ट ऑफ द सॉफ्टवेअर्स जे आहेत ना बिझनेस मॅनेज करण्याचे, त्याच्यामध्ये या गोष्टी ट्रॅडिशनली होतात की ते ट्रिगर्स दिसतात, सगळ्या गोष्टी होतात. आता AI इम्प्लिमेंट करताना जे जुने बिझनेस आहेत ते काय जुन्या सिस्टीम काढून फेकत नाही आहेत. ते त्या AI वरती एक लेअर आणतात, AIची लेअर आणतात त्या सिस्टीमवरती, जी की रेस्ट ऑफ द सॉफ्टवेअरशी कम्युनिकेट करून तुम्हाला इंटेलिजंटली ॲनालिसिस करून देईल. ओके. आणि काही नवीन सॉफ्टवेअर असे बनतात की जे त्याच्यामध्ये AI एम्बेडेड आहे. सो आधी असं असायचं की ग्राफ बघून गोष्टी सगळ्या कळायच्या. आता यू कॅन टॉक टू द डेटा, की बेसिकली लास्ट क्वार्टरचा सेल वर्सेस फर्स्ट क्वार्टरचा सेल वर्सेस फोर्थ क्वार्टरचा सेल, व्हॉट इज द डिफरन्स अँड वाय. सो त्यातला वायचा जो पार्ट आहे ना, तो जुन्या रिपोर्ट्समध्ये येत नाही. तो AI तुम्हाला दाखवू शकतो बिकॉज इट हॅज ऑल दॅट ॲनालिटिकल पॉवर. पण मग अक्षय, हाऊ इज दिस डिफरंट दॅन मशीन लर्निंग? मी तर डेटा, सो माय मशीन इज लर्निंग द डेटा, की जे अटेंडन्सचा रिपोर्ट हे ते त्यातनं केलंय आणि मग त्यांनी मला सांगितलं की यातनं हे दिसतंय. मशीन लर्निंग इज बेसिकली, मशीन लर्निंग म्हणजे तुम्ही ती स्किल डेव्हलप करता. हे बेसिकली सध्या फक्त ॲनालाइज करून तुम्हाला आन्सर देते. इट्स नॉट डेव्हलपिंग द स्किल ऑफ रिडिंग द डेटा. मशीन लर्निंगमध्ये बेसिकली एखादं नवीन स्किलच येतं. म्हणजे मी जर मला जर कॉफी प्यायची आहे आणि मला एखाद्या रोबोटला शिकवायचं आहे कॉफी कशी उचलायची, तर मी त्याला 4 वेळा करून दाखवेल. मग मी त्याला 4 वेळा करायला सांगेल आणि एव्हरी टाईम त्याला मी फीडबॅक देईल की हा आता बरोबर केलं, आता कप थोडासा तिरका झाला होता, आता तुझा हात चुकीचा होता, तू प्रॉपरली होल्ड केलं नव्हतं, ग्रिप तुझी लूज आहे, हे सगळे फीडबॅक देईल. हे सगळे इम्प्रूव्ह करत करत तो लर्न करेल आणि एक अशी वेळ येईल की फक्त बघून त्याला कळेल की आता कशा उचलायच्या गोष्टी काय करायच्या. दॅट मशीन लर्निंग इज बेसिकली इट इज बिल्डिंग न्यू स्किल. हे जे आहे हे फक्त तुमच्या डेटावर ॲनालिसिस करून देतं. इट्स नॉट ॲक्च्युअली लर्निंग एनिथिंग फ्रॉम यू. सो नवीन स्किल ॲड नाही होतं. अच्छा. सो इटरेशन्स वरून शिकून पुढे जाणं इज मशीन लर्निंग. हा तर थेट एकदम घेतोय आणि डेटावर ॲनालिसिस करून देतो. ओके ओके. सो मशीन लर्निंग बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायचं म्हणजे जिथं मॅन्युफॅक्चरिंग किंवा ॲक्च्युअल फिजिकल वर्क आहे तिथेच करू शकतो. आणि हा जो पार्ट आहे हा ॲनालिटिक्सचा पार्ट. म्हणजे बिझनेसमध्ये AI इम्प्लिमेंट करायचं म्हणजे काय बेसिकली, तर असं नाही की AI कामाला लावून टाकलं आणि त्यांनी विकायला चालू केलं, त्यांनी सेल्स चालू केलं. दॅट इज नॉट द काय म्हणतात त्याला ओनली, किंवा दॅट इज नॉट द फायनल थिंग. तुम्ही बिझनेसचं बेसिकली पॅटर्न रिकग्निशन डेटावरनं खूप छान करू शकता. तुमचा बिझनेस आज तुम्हाला जर 10% कळतोय, तर AIमुळे तुम्हाला तो मे बी 30-35%, 40% कळू शकतो बेटर. आणि ऑलरेडी तुम्हाला जर का 90% कळतं तर यू कॅन गो बियॉन्ड 100%, कारण की तुम्हाला मग कम्प्लीट सगळ्या अँगल्स समजायला लागतील त्याचे. सो हा एक मेजर बेनिफिट आहे AI यूज करून बिझनेसमध्ये सगळ्या गोष्टी करण्याचा. आणि प्लस आपण मागे डिस्कस केलं तसं की आयडियाज आणि प्रोबॅबिलिटीज हे सगळ्या गोष्टी त्याच्यावरती, ते तर स्ट्रॅटेजी डिझाईन करताना सगळं करताना. स्ट्रॅटेजी डिझाईन करताना डू यू फील दॅट थोडे आपल्याकडचे ऑन्टरप्रिन्युअर्स थोडे कमी पडतात म्हणा, किंवा की आपण व्यवस्थित वापरणं सुरू केलं आहे ऑन्टरप्रिन्युअर्सनी स्पेसिफिकली बिझनेस केसमध्ये? ॲक्च्युली काय की ॲडॉप्शन रेट जो आहे तो अशा लोकांमध्ये जास्त आहे जे थोडेसे प्रो टेक्नॉलॉजी आहेत, ज्यांना टेक्नॉलॉजी आवडते किंवा हे करते. अजूनही बरेच असे लोक आहेत की जे अजूनही दुर्लक्षच करतात. म्हणजे आता वी आर इन 3rd-4th इयर ऑफ AI नाव, आणि बरेच लोक असे आहेत की ते अजून दुर्लक्ष करतात. म्हणजे त्यांना माहिती आहे की हे इम्प्लिमेंट केल्यावरती मला काय फायदा होणार आहे, पण ते करत नाहीत बिकॉज ते ट्रान्झिशन जे आहे एक्झिस्टिंग सिस्टीम्स टू AI, हे ट्रान्झिशन जे आहे ते ट्रान्झिशन नको आहे बेसिकली, त्याच्यामुळे त्यांना आवडतं. सो दे आर स्टील इग्नोरिंग त्याच्यात. सो ॲडॉप्शन जे आहे ते प्रो टेक लोकांमध्ये होतं. आणि जर का ह्याचा विचार केला की किती लोकांना खरंच त्याचा काय म्हणतात त्याला ॲडॉप्शनसाठी पुढे सरकण्याची इच्छा आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण कॉस्ट हा फॅक्टर खूप मॅटर करतो. समहाऊ असा एक विचार लोक करतात की AI अडॉप्ट करायचं म्हणजे खूप कॉस्टली काम आहे, मला ते प्रोसेसर्स लागतील आणि सिस्टीम लागेल, मग एखादं मॉडेल होस्ट करावं लागेल त्याच्यामध्ये. सो तुम्हाला प्रत्येक वेळी सगळं स्वतःचं असण्याची गरज नाही आहे. तुमचं जे मेन काम आहे बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलप करणं,
त्या डेटावरती, ते विदाऊट होस्टिंग युअर ओन मॉडेल पण तुम्ही करू शकता. थोड्या काही गोष्टी ज्या तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल डेटाच्या बाबतीतल्या, बट टू बिगिन विथ दॅट इज ओके. मी असं म्हणेल की हरकत नाही कॉम्प्रोमाइज करायला. एकदा त्यातनं तुम्हाला बेनिफिट्स मिळायला लागले ना, की मग तो की कॅश फ्लो तो कॅश फ्लो तुम्ही रियूज करू शकता आणि यू कॅन होस्ट युअर ओन मॉडेल अँड स्टार्ट डुईंग सेम थिंग्स ऑन प्रिमायसेस वगैरे. पण प्रत्येक वेळी AI म्हणले की तुम्हाला तुमचं सर्व्हरच लागेल आणि मग ते सगळं सेटअपच लागेल, हेच लागेल, हे गरजेचं नाही. या माइंडसेटमधून थोडंसं जे बाहेर पडू शकतात ते लोक अडॉप्ट करतील किंवा ते करतायत अडॉप्ट. ते करतायत ते आता. करतात. अच्छा अच्छा. आता जर आपण SMBs पेक्षा अजून एक स्टेप खाली आलो, ज्यांच्या अगदी 10-12-15 एम्प्लॉईज आहेत, स्टार्टअप्स किंवा हां, एकदमच नॉट इव्हन स्टार्टअप्स, मायक्रो म्हणजे म्हणता येईल. हां मायक्रो हां, किंवा असे नॅनो. बिझनेसेस जे स्टार्टअप कॅटेगरी ते येत नाहीत, ते असेच आहेत आणि असे बिझनेस राहणार आहेत, हम्म. हळूहळू दुप्पट तिप्पट कदाचित होतील. हम्म. अशांनी AI कसा अडॉप्ट करावा? त्या लेवलला ना बेसिकली 2-3 कॅटेगरीज आहेत AI अडॉप्शनच्या ह्याच्यामध्ये. एक आहे की अशा बिझनेसेस की जे AI वापरून काहीतरी करतात, म्हणजे मार्केटिंग बिझनेसेस झाले की AI यूज जे करून आम्ही बूम हां. मेंटलमध्ये करतो. कॉपी रायटिंग करणं किंवा इमेज जनरेशन, व्हिडिओ जनरेशन, ॲड्स करून देणं छान ते सगळे, किंवा सोशल मीडिया ॲड्सची स्ट्रॅटेजी डेव्हलप करून देणं, मल्टिपल ऑप्शन्स वगैरे करणं. सो दे आर युझिंग सम AI मॉडेल विच इज आउट देअर, पब्लिकली अवेलेबल आहे, आणि मग ते वापरून ह्यांचं काम करतात. सो कमी लोकांमध्ये जास्त काम होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्याचा त्यांना बेनिफिट. ही एक कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी झाली की ते AI वापरून काहीतरी असं डेव्हलप करतायत की जे त्यांना रिसेल करता येतं, जे की आमची कॅटेगरी झाली की वी आर युझिंग AI आणि ते तुम्ही मग म्हणजे तुम्ही AIचं टूल AI टूल बेस्ड डेव्हलप टूल्स करणं, AI बेस्ड डेव्हलप टूल डेव्हलप करणं एखादं. तर ही एक कॅटेगरी झाली की आम्ही AI यूज करून काहीतरी टूल बनवतोय आणि मग ते आम्ही सेल करतोय लोकांना. दॅट इज सेकंड कॅटेगरी. आणि थर्ड कॅटेगरी अशी आहे की हे लोक काहीतरी एक व्हर्टिकल प्रॉब्लेम पकडतात, एक स्पेसिफिक प्रॉब्लेम, आणि त्या प्रॉब्लेमच्या भोवती एक AIच बनवतात, AI मॉडेलच बनवतात की जे स्पेसिफिकली त्या प्रॉब्लेमसाठीच बनलेलं आहे, तो प्रॉब्लेम हँडल करायलाच बनलेलं आहे. सो ते एक असतं. एक ह्याचं एक्झाम्पल थर्ड ह्याचं द्यायचं झालं तर जे ऑफलाईन रन होणारे AI मॉडेल आहेत, जे कुठेही इंटरनेटचा काही संबंध नाही आहे, त्यांचा जो काही ते प्री ट्रेंड असतात, फाईन ट्युनिंग केलेलं असतं, आणि त्यांचं काहीतरी स्पेसिफिक पर्पज असतं, त्या पर्पज करताच ते असतात फक्त. फॉर एक्झाम्पल हाय लेवल एक्झिक्युटिव्ज आहेत, सूटमधले लोक आहेत, द डेटा दॅट दे कॅरी आपण पेनड्राईव्हमध्ये कॅरी करतो, तो पेनड्राईव्हमधला डेटा ॲज लॉंग ॲज यू आर नॉट कनेक्टिंग इट टू अ कम्प्युटर, तोपर्यंत तो डेटा सेफ आहे, तुमच्याकडे आहे. वन्स यू कनेक्ट देन ते कुठं अपलोड होणार काय वगैरे ते सगळं तुम्ही ठरवू शकता. सो ते लोकल AI मॉडेल्स बेसिकली काय आहेत की सगळा डेटा त्याच्यामध्ये राहतो तुमचा. इट हॅज अ स्मॉल स्क्रीन, यू कॅन यूज दॅट डेटा एनिवेअर यू लाईक. इट इज नॉट कनेक्टेड वाय ब्लूटूथ, वायफाय टू एनिथिंग. तुम्हाला त्यात डेटा इन्सर्ट करताना पण यू हॅव टू यूज अ फिजिकल डिव्हाइस त्यात नवीन टाकताना, आणि देर आर एन नंबर ऑफ सिक्युरिटी प्रोटोकॉल्स त्यातनं डेटा काढण्यासाठी आणि त्यात टाकण्यासाठी. सो दॅट डेटाच फक्त जावा, अजून काही 4 गोष्टी अनवॉन्टेड त्यात जाऊ नये, त्यातनं येऊ पण नाही बाहेर त्याच्यामध्ये. सो दिस इज ऑल्सो अ व्हर्जन ऑफ AI विच रन्स लोकली ऑन अ स्मॉल डिव्हाइस. त्याची प्रोसेसिंग पॉवर पण तेवढीच आहे, त्याचं सगळं लिमिटेड आहे, बरोबर. बट तो डेटा तिथेच राहतो, तो कुठंच जगात कुठलाही क्लाउडवरती सेव्ह झालेला नाही, तो तुमच्या सोबत आहे. सो दिस इज वन यूज केस ऑफ दिस काइंड ऑफ व्हर्टिकल प्रॉब्लेम्स. आता हे जे म्हणलं ना आपण की मला बिझनेस ग्रोथसाठी डिरेक्टली आय वॉन्ट टू यूज AI ज्याने मला माझं सेल्स मार्केटिंग वाढवता येईल. यात मी AI कसा वापरू शकतो मग? ओके. सो AIचा आपण जर का विचार केला बिझनेससाठी, तर बिझनेस इज बेसिकली एक सिस्टीम आहे. ठीक आहे. त्या सिस्टीममध्ये काही पोझिशन्सवरती माणसं काम करतात ॲज एम्प्लॉईज, आणि मग त्यांच्या रोलप्रमाणे ते काम करतात. सो इट्स अ सिस्टम. AI इज ऑल्सो अ सॉर्ट ऑफ अ सिस्टीम. मल्टिपल त्याचे पार्ट्स आहेत ते येतात, आणि ह्या दोघांना जर कॉमन गोष्ट बघायची म्हणली तर दॅट इज अ स्ट्रक्चर. तर स्ट्रक्चरमधनं फ्लो क्रिएट होतो. बिझनेसला पण एक स्ट्रक्चर असतं, बरोबर. की जो सेल्स मार्केटिंगचं काम करतोय तो HRचं काम नाही करणार. बरोबर. आता बऱ्याच ठिकाणी ते करतात, ती गोष्ट वेगळी, बट तो नाही करणार. जो मॅनेजर आहे तो ह्या सगळ्यांना मॅनेजच करणार, तो बाकी काही गोष्टींमध्ये पडणार नाही त्याच्यात. सो हे झालं एक स्पेसिफिक स्ट्रक्चर, आणि यातनं कामाचा फ्लो क्रिएट होतो, की कोणी काय काम करायचं ठरल्यावरती मग बरोबर त्यातनं काम होत जातं. तो फ्लो आणि स्ट्रक्चर जे आहे तसंच आपल्याला AI यूज करून काही सिस्टम्स इम्प्लिमेंट करता येतात. फॉर एक्झाम्पल, तुमची जर केस घ्यायची म्हटली मीडिया मार्केटिंग कंपनीची, सोशल मीडिया मार्केटिंग कंपनीची, इफ यू आर डेव्हलपिंग अ वेबसाईट ऑर एखादा ॲड कॅम्पेन तुम्ही सेटअप करताय, तर तुमचा क्लायंट कोण आहे ह्याच्यावरती ठरतं की तुम्ही काय Correct. टाईपचा
त्याच्यावरती कंटेंट लिहिणार. बरोबर. सो बेसिकली तुमचा कॉन्टेक्स्ट चेंज होतो. कंटेंटचा कन्स्ट्रेंट चेंज होतो का? असं कधीच होत नाही की एखादा क्लायंट म्हणतो की मी तुम्हाला पैसे देतो आणि माझ्याकडे तुम्ही निगेटिव्ह कंटेंट लिहा, ज्यातनं माझ्या बिझनेसची बदनामी होईल. असं कधीच होत नाही. सो एव्हरी वन कम्स टू यू ओनली फॉर वन अँड वन थिंग इज की प्रो बिझनेस. बरोबर. सो कन्स्ट्रेंट आहे की बिझनेसला प्रमोट करायचं आहे, त्याच्यासाठी चांगल्याच गोष्टी लिहायच्यात. आणि ॲक्शन काय आहे तर बेसिकली कॉपीरायटिंग करायचं करेक्ट. त्या बिझनेस करतो. Correct. सो 2 गोष्टी तुमच्या फिक्स आहेत, त्या चेंज होणार नाहीत कधीच. ठीक आहे. सो कॉन्टेक्स्टचा जो पार्ट आहे तो ह्या सगळ्याला फाउंडेशन देतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या किराणा माला दुकानाची वेबसाईट बनवायची, तर कॉन्टेक्स्ट हा तोच, किराणा मालाचं दुकान आहे, त्याची वेबसाईट बनवायची. मग त्याच्यात अजून काय येतं की त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचा माल आहे, ह्यांच्याकडनंच का घ्यायचा, मग ते वायस वगैरे जो प्रकार आहे तो सगळा त्याच्यामध्ये. सो त्याचा पण फ्लो ठरलेला आहे. एखाद्या लॉन्ड्री मार्टचा जर का वेबसाईट बनवायची, तर कन्स्ट्रेंट आणि ॲक्शन सेम आहे. कॉन्टेक्स्ट काय चेंज होईल की इट्स अ लॉन्ड्री सर्व्हिस. मग ते पिकअप अँड ड्रॉप देतात का, मग कसं टाईमली करतात, मग ते कसे पांढऱ्या रंगाचे कपडे कसे पांढरेच ठेवतात, त्यांच्या काय टेक्निक्स आहेत, सर्व्हिस किती प्रॉम्प्ट आहे. मग जसं किराणा मालाच्या दुकानाला पण टेस्टिमोनीज असतील, इकडे पण टेस्टिमोनीज असतील, राईट, ते असणार. सो ह्या सगळ्या गोष्टी तेच आहेत. सो कॉन्टेक्स्टमध्ये पण काहीतरी फ्रेमवर्क आहे त्याचं. सो इफ यू क्रिएट अ टेम्पलेट, ज्या टेम्पलेटमध्ये प्लेस होल्डर आहेत की हे आहे का, ते आहे का, ते आहे का, त्याप्रमाणे तो डेटा फक्त फिल करेल कॉन्टेक्स्टचा. कन्स्ट्रेंट आणि ॲक्शन सेम राहील. इफ यू गिव्ह दॅट टेम्पलेट टू सम AI मॉडेल आणि त्यांनी तो तुम्हाला कंटेंट कॉपीराईट ड्राफ्ट करून दिला, तर 2दा-3दा तुम्हाला तो टेम्पलेट द्यावा लागेल. त्याच्यानंतर इट बिकम्स हॅबिच्युअल फॉर द AI ऑल्सो की अच्छा या चॅटमध्ये ना मी प्रत्येक वेळी कॉपीच लिहितो वेबसाईटची, कॉपीरायटिंगच करतो. सो तुम्हाला फक्त कंटेक्स्ट प्रोव्हाइड करायचं आहे की बाबा असं असं किराणामालाचं दुकान आहे. बऱ्याच केसेसमध्ये असं होताना पाहिलं की यू आस्क मी द क्वेश्चन्स की इट्स अ काय म्हणतात त्याला, ग्राफिक डिझायनिंग कंपनी दॅट वी आर रायटिंग कॉपी रायटिंग फॉर, आणि तू प्रश्न विचार मला, तू सांग मला काय काय हवं. हां, तू प्रश्न विचार मला की मी काय तुला सांगितलं पाहिजे की ज्यातनं तुला लिहिणं सोपं जाईल. आणि त्या टेम्पलेटप्रमाणे तो सांगतो की या टेम्पलेटमध्ये असं असं आहे, तर सांग की बिझनेसचं नाव काय, लोकेशन काय, आत्तापर्यंत किती क्लायंट झाले, मग कुठले कुठले टूल्स वापरून करतात, आत्तापर्यंतचा बेस्ट प्रोजेक्ट कुठला होता, मग माइलस्टोन काय आहे त्यांच्या बिझनेसचे, ते सगळ्या गोष्टी. सो ह्या सगळ्या गोष्टी कॉपी रायटिंगला एनहान्स करणार आहेत. मग तो सांगायला लागतो गोष्टी की त्याचे आपण आन्सर्स दिले जो तुम्हाला कॉपी. सो एक सिस्टीम क्रिएट झाली, राईट. सुरुवातीला तुम्ही एक टेम्पलेट बनवलं, त्याच्यामध्ये 2 फिक्स गोष्टी होत्या, कॉन्टेक्स्टला एक काहीतरी फ्लो होता ठरलेला, ते तुमचं पहिलं बेसिक काय म्हणतात त्याला, बेअरबोन स्ट्रक्चर म्हणता येईल, ते तुमचं टेम्पलेट होतं. देन यू गेव इट टू AI विथ आन्सर्स. 2-3 इटरेशन्स झाले वेगवेगळ्या बिझनेसचे. देन AI स्टार्टेड डुईंग थिंग्स ऑन इट्स ओन. मग अशी वेळ आली की तो तुम्हाला प्रश्न विचारतोय की सांग हे काय ते काय, बिकॉज त्याला ते प्रोड्यूस करायचं सगळं, राईट, लिहायचं सगळं ते. करेक्ट. सो दॅट बिकम्स अ सिस्टीम. सो जर का आधी तुम्हाला हे करायला 4 लोक लागत असतील, तर मे बी एक माणूस बसून एंटायर काम करू शकतो, राईट, बरोबर. या सिस्टीम प्रमाणे. बरोबर. सो 4 लोक मिळून अजून, म्हणजे एक माणूस 4 लोकांचं काम करतो, तर 4 लोक मिळून 16 लोकांचं काम करतो, राईट. सो या सिस्टीम्स क्रिएट करणं गरजेचं. जर अशा एजन्सीजला काम करायचं, AI यूज करून करायचं, तर ह्या सिस्टीम्स, AIला सिस्टीम म्हणून वापरलं पाहिजे. बिकॉज जोपर्यंत तुम्ही सिस्टीम म्हणून नाही वापरणार तोपर्यंत इट इज म्हणजे हवेत गोळीबार आहे. मग तो की आम्ही AI वापरून कंटेंट बनवतो फक्त सांगण्याकरता क्लायंट लोकांना, जो सिस्टीम नाही आहे, तर त्याचा ॲक्च्युअल जो ऑन पेपर बेनिफिट दिसायला पाहिजे बॅलन्स शीटवरती, तो दिसणार नाही. असे व्हॉट आर सम फॅन्टॅस्टिक टूल्स दॅट यू नो जे बिझनेस ओनर्स वापरू शकतात? म्हणजे आता ChatGPT बरोबर हे केलं ते तर माहितीच आहे, लोक सगळे करतात. Right. काय काय असं जे बिझनेस ओनर्स वापरू शकतात? टूल्सचं ना आता खूप मोठी गॅलेक्सी आहे तसं पाहिलं तर. काही स्पेसिफिक टूल्सचे नावं घ्यायचे म्हटलं तर ते मोस्टली कॉमनली आता माहिती असतात लोकांना. टूल्सची खूप मोठी गॅलेक्सी आहे. टूल्सचीच नाही, तर ॲक्च्युली AI मॉडेल्सची पण खूप मोठी गॅलेक्सी आहे. म्हणजे लास्ट आय सर्च्ड वॉज 1.4 मिलियन AI मॉडेल्स. किंवा काय काय करू शकणार आहे AI आहेत? सेम ॲज म्हणजे प्रॉब्लेम ड्रिव्हन मोस्टली मॉडेल्स आहेत. हे मी 1.4 मिलियन AI मॉडेल्स जे म्हणतोय, हे काय सगळेच्या सगळे असे ChatGPT लेवलचे नाही आहेत. हे स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी पण आहेत. जसं मी सांगितलं की ऑफलाईन डिव्हाइसवर चालणारं छोटंसं मॉडेल एखादं की जे तेवढ्या डिव्हाइसवरच चालतं, तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो त्याच्याने. दुसरं आहे की काही AI मॉडेल्स आहेत की जे फक्त क्रॅक्स जे असतात भिंतीवरचे, ते डिटेक्ट करण्याकरता ट्रेन केलेले आहेत. त्यांना असंख्य अशा क्रॅक्सचे फोटो अपलोड करून त्यांना ट्रेन केलेलं आहे की एक ड्रोन जातोय, त्या ड्रोनला कॅमेरा लावलेला आहे, त्या कॅमेऱ्याचं फीड त्या AI मॉडेलला मिळतं.
तो बिल्डिंग समोरून ड्रोन जातो किंवा रस्त्यावरनं तो रस्ता बघत बघत जातो खाली कॅमेरा पॉईंट करून, आणि जिथे कुठे त्याला दिसतं तिथे त्या क्रॅकचं GPS लोकेशन तो मार्क करतो की इथे क्रॅक आहे, की जो प्रॉब्लेमॅटिक आहे. सो हे एक इम्प्लिमेंटेशन झालं AI मॉडेलचं. ते एक इंडिपेंडंट मॉडेल ह्याच्यावरती ट्रेन करू शकतो. ओलाचं एक्झाम्पल जर पाहिलं तर ओलानी आता डेटा कलेक्ट केला आहे, GPS वाईज डेटा, बँगलोरमध्ये जिथे पॉटहोल्स आहेत रस्त्यांवरती त्याचा, आणि त्यांच्याकडे इयर ऑन इयर डेटा आहे की एक स्पेसिफिक जागा आहे जिथे फिक्स केल्यानंतर दरवर्षी त्यावेळेला परत तो पॉटहोल परत येतोच. किती वेळा तुम्ही रस्ता बनवा तरी तो येतोच परत. सो तुम्हाला तो त्या रस्त्याने जात असताना सांगतो की पुढे पॉटहोल असू शकतो, कारण की हा कन्सिस्टंटली असतो इथे. सो दॅट इज ऑल्सो वन वे ऑफ रिप्रेझेंटिंग डेटा, तो तुम्ही हे वापरून करू शकता. सो तुमचे जेवढे प्रॉब्लेम तुम्ही बघताय त्या प्रत्येक प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्याकरता किंवा रादर ऑटोमेट करून सॉल्व्ह करण्याकरता तुम्ही एक मॉडेल फाईन ट्यून करू शकता. आणि आता जर हगिंग फेस जर पाहिलं असेल कोणी, हगिंग फेस म्हणून एक सॉर्ट ऑफ एक ऑनलाईन रिपॉझिटरी आहे मल्टिपल AI मॉडेल्सची, खूप खूप छान छान मॉडेल्स ओपन सोर्स, जे की तुम्ही डाउनलोड करून तुमच्या डेटावर ट्यून करू शकता ॲट नो कॉस्ट. तुम्हाला काही त्यासाठी पे करावं लागत नाही कोणाला. बापरे, बरं. तुमच्या सिस्टीमवर तुमच्याकडे जर कम्प्यूटर असेल तर यू कॅन पुट इट देअर, तुमच्या डेटावर त्याला ट्रेन करू शकता अँड यू कॅन यूज इट फॉर युअर पर्पज. अच्छा येस. अच्छा. म्हणजे मी उदाहरणांच्या दृष्टीने कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये विचारलं की काही टूल्स आहेत जे फ्री वेबसाईट तयार करून देतात, काही टूल्स आहेत जे तुम्हाला प्रमोशनल व्हिडिओज तयार करून देतात, असे यूज केसेस असलेले व्हॉट ऑल टाईप्स? वेबसाईटसाठी जे आम्ही सध्या वापरतो, हां. जे एकदम एंट्री लेवलचे जे इंटर्न्स पण असतात किंवा ज्यांना कमी एक्सपिरियन्स आहे त्या लोकांसोबत पण खूप छान काम होतं. एक कोडिंग डेव्हलपमेंटसाठी एक लवेबल म्हणून खूप फेमस आहे. त्याच्यापेक्षा एक लेवल पुढे थोडंसं ॲडव्हान्स लेवलला जायचं म्हणलं तर कर्सर म्हणून एक टूल आहे, जे की खूप आता एक दीड वर्षापासून 2 वर्षापासून ते डेव्हलपमेंटमध्ये आहेत, आणि त्यांचे कन्सिस्टंटली ग्रोथ पुढं सरकण्याचे सगळे सिम्पटम्स आहेत, आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला. म्हणजे त्या टूलचा जो इम्प्लिमेंटेशन करायला जे काय वेळ लागतो, म्हणजे नॉर्मल प्रोग्रामिंग करणारा माणूस ते AI यूज करून प्रोग्रामिंग करणारा माणूस, हे जे ट्रान्झिशन आहे हे युजली कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी शिकताना महिने लागायचे. हे ट्रान्झिशन आता काही तासांचं आहे. म्हणजे आमच्याकडे 2-2.5 वर्ष एक्सपिरियन्स असलेला जर एखादा डेव्हलपर आहे, आज जर तो लेट्स से VS कोड वापरतोय, जे बेसिक टूल आहे, विदाऊट एनी AI असिस्टन्स वापरतोय, आणि तो कर्सरवरती किंवा VS कोडमध्येच कोपायलट ॲड करून सुरू केलं, तर विदिन कपल ऑफ आवर्स, मे बी 3-4 आवर्स तो त्या टूलसोबत कम्फर्टेबल होऊन जातो की आय कॅन स्टार्ट युझिंग इट, म्हणजे आजपासूनच मी सुरू शकतो. बरोबर. असं. सो ते काही टूल्स आहेत. इमेज जनरेशनला तर भरपूर आहे. इमेज जनरेशनसाठी एक तर जेमिनाय नॅनो बनाने सध्या भरपूर मजल मारली आहे. त्याच्यामुळे तिथे काही लिमिटेशन्स नाही आहेत त्या गोष्टीला. त्याचे काही स्पेसिफिक ॲप्लिकेशन्स आहेत. आमच्याकडे एक प्रोजेक्टचं सध्या एक इन्क्वायरी होती, आणि त्याच्यावरती आम्ही काम हे करतो आहे की 40-50 हजार इमेजेस त्यांना, इट्स अ ई-कॉमर्स वेबसाईट बेसिकली, 40-50 हजार इमेजेस त्यांच्याकडे आहेत त्यांच्या प्रोडक्टच्या. बट प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे आज त्याचे व्हॅरियंट्स पण आलेत. सो प्रत्येक प्रोडक्टचे 7 व्हॅरियंट आलेत त्यांच्याकडे. दे हॅव क्रिएटेड दॅट, आणि एवढ्या सगळ्याचे त्यांना फोटोशूट करणं पॉसिबल नाही. सो त्यांच्याकडे ओरिजिनल फोटोशूट केलेले 40,000 इमेजेस आहेत स्वतःचे. आता त्याचे व्हॅरियंट्स त्यांना AI यूज करून बनवायचे. सो म्हणजे 40,000 इमेजेसचे 728, 2,80,000, 3,00,000 इमेजेस इमेजेस बनवायचे आहेत त्यांना. आणि हे जर मॅन्युअली करत बसले ते, तर म्हणजे एक इमेज अपलोड केली गुगलवरती आणि ती चेंज करून, म्हणजे प्रॉम्प्ट दिला आणि ती पाहिजे त्या व्हेरियंटमध्ये चेंज करून घेतली, मग दुसरी अपलोड केली. हे जर करता 40,000 इमेजेस व्हायला किती वेळ लागेल? म्हणजे तुम्ही 100 लोक जरी बसवले तर इट्स अ वर्क ऑफ मंथ्स, आणि प्लस त्यातलं करेक्शन वगैरे की हे बरोबर नाही झालं, लाईटिंग नाही आलं बरोबर, अँगल चुकला, या सगळ्या गोष्टी. तर त्याला ऑटोमेट करणं सध्या काम चालू आहे. बरं. आणि हे असं आहे की त्यांचं काम आहे फक्त की ड्राईव्हच्या फोल्डरवरती इमेजेस अपलोड करणे आणि 2-3 तासांनी दुसऱ्या फोल्डरमधून डाउनलोड करणे. 2-3 तासात? 2-3 तासात दुसऱ्या फोल्डरमधून डाउनलोड करणे, असं त्यांचं सध्या पाईपलाईनचं काम. बेसिकली इट्स अ पाईपलाईन वर्क. त्याच्यामध्ये हे खूप कमी आहे, बट हे सगळं AI यूज करूनच चाललं आहे. पाईपलाईन वर्क म्हणजे काय? पाईपलाईन वर्क म्हणजे बेसिकली डेटा फ्लो जो होतो, त्या जसं पाणी जातं पाईपलाईनमधनं एकीकडे टाकलं की पूर्ण फ्लो दुसरीकडे, तसं ते नॉनस्टॉप गेला पाहिजे डेटा एका फ्लोमध्ये. जे इमेज इकडून आली, इकडे गेली, अपलोड झाली, प्रोसेसहून परत आली, अपलोड. करेक्ट. आणि परत ती त्या दुसऱ्या फोल्डरमध्ये अपलोड पण झाली आणि सेव्ह झाली, तिथे ती पाईपलाईन संपते. सो एका फोल्डरमधनं इमेज उचलायची, ती पूर्ण AIच्या मॉडेल थ्रू रन करायची, त्याचे काय 7 व्हॅरियंट्स बनवायचे ते बनवायचे, आणि ते 7 व्हॅरियंट दुसऱ्या फोल्डरमध्ये सेव्ह करायचे. हे पाईपलाईन वर्क
यात चालू. कुठेच मॅन्युअल काम होणार नाही, कुठेच नाही. कुठे मॅन्युअल काम सुरुवातीला इमेज अपलोड करण्याचं आणि नंतर डाउनलोड करण्याचं. बापरे. सो ते आम्ही म्हणजे जेवढ्या इमेजेस झाल्यात कम्प्लीट, तर लॉटमध्ये त्यांना अलर्ट पण देऊ शकतो की एक ईमेल की बाबा आजचं जेवढ्या अपलोड झाल्या होत्या तेवढ्या कन्वर्ट होऊन सेव्ह झालेल्या आहेत इमेजेस, म्हणजे आजचं काम संपलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कुठेही मॅन्युअल वर्क नाही, कोणालाही GPT किंवा कुठलाही जेमिनायला वगैरे लॉग इन करून बसायचं नाही, सिस्टीमसमोर काहीच नाही आहे. ड्राईव्हवरती फक्त इमेजेस अपलोड करायच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यातनं डाउनलोड करायच्यात, वाव. एवढंच काम करायचं. सो हे एक पाईपलाईनिंगचं एक काम आहे बेसिकली. ह्याच्यातमध्ये पूर्ण सगळं AI आणि सगळं हे कोडिंग थ्रू ऑटोमेटेड होईल. कोणीच ह्युमन नसेल किंवा कुठं असं प्रोसेस होताना दिसणार पण नाही ते की कुठंतरी काहीतरी चाललंय. इट विल ऑल बी हँडल थ्रू क्लाउड. सो दिस इज वन ऑफ द ॲप्लिकेशन्स ऑफ AI की जे तुम्ही या पद्धतीने करू शकता. जर त्यांच्याकडे 40,000 प्रोडक्टची वेबसाईट आहे आणि त्यांच्याकडे इतकं मॅन्युअल वर्कची गरज आहे, तर मग ते AI थ्रू तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो या स्केलचे प्रोजेक्ट तुम्ही करू शकता टू बिगिन विथ. अँड दे आर नॉट लाईक अशी खूप मोठी ह्यूज वेबसाईट नाही आहे. दे आर अ व्हेरी काय म्हणतात त्याला निश बेस प्लेअर, छोटासा निश आहे त्यांचा आणि त्याच्यातनंच करतायत ते. आणि ग्लोबल प्रेझेन्स पण नाही, फक्त इंडियामध्ये प्रेझेन्स आहे. दे आर प्रोबॅबली लुकिंग फॉर ग्लोबल प्रेझेन्स विथ दिस ॲडिशन व्हेरियंट्स करून करतायत म्हणून त्याच्यामुळं. सो बेसिकली तेच आहे. सो या टाईपचे आपण ॲप्लिकेशन्स करू शकतो. असं वाटतं का, म्हणजे एक मला वाटतं 8-10 वर्षांपूर्वी नो कोड रिव्होल्युशनच आली होती की तुम्हाला जर वेबसाईट तयार करायची आहे किंवा एखादं सॉफ्टवेअर तयार करायचं आहे, एखादी फंक्शनॅलिटी डेव्हलप करायची आहे, तर स्वतः कोड करायची गरज नाही, नो कोड टूल्स वापरूनच तुम्हाला जमायचं. आता AI मुळे तुम्हाला काहीच करावं लागणार नाही. आणि नाही, ॲक्च्युली कोडिंग हा प्रकार संपणार नाही AI मुळे. जे डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो राहणारच आहे, कारण अल्टिमेटली तुम्हाला कोड लिहावंच लागणार आहे. इफ यू वॉन्ट टू डेव्हलप समथिंग न्यू, कोड हा लागणारच आहे. आणि AIची कॅपेबिलिटी आहे स्ट्रक्चर्ड आउटपुट देण्याची, त्याच्यामुळे तो कोड लिहू शकतो, कारण की कोड स्ट्रक्चर्ड असतो, त्याचं एक ठरलेलं काहीतरी स्ट्रक्चर असतं, तो कोड लिहू शकतो, तो प्रॉब्लेम नाही आहे. बट तो कोड लिहिला जातोय, तो एक तर बरोबर लिहिला जातोय का, आणि त्याला कंट्रोल कोण करणार? कारण की सध्या तरी डिबगिंगच्या त्या पूर्ण प्रोसेसमध्ये AI इज नॉट दॅट रिलायबल. अजूनही त्याचे प्रॉब्लेम्स आहेत. मे बी 2-3 इयर्स डाऊन द लाईन ते खूप इम्प्रूव्ह होईल. सो IT रिलेटेड जे बिझनेस आहेत आणि ज्यांना IT मध्ये जॉब करायचा आहे ॲज अ डेव्हलपर म्हणून किंवा टेक्निकल याच्यामध्ये, आत्ता वातावरण असं आहे की AI तर कोड लिहून टाकतोय, तर मग मी प्रोग्रामिंग शिकून काय करू? तर मग बेसिकली तुम्हाला प्रोग्रामिंग नुसतं शिकायचं नाही आहे, तर तुम्हाला प्रोग्रामिंग कंट्रोल पण करता आलं पाहिजे. म्हणजे एक काय म्हणतात त्याला, प्रोडक्ट मॅनेजर किंवा आर्किटेक्ट ज्या लेवलने विचार करतो त्या लेवलने तुम्हाला विचार करता आला पाहिजे. तुम्हाला एंड टू एंड सॉफ्टवेअर जर समजलं तर तुम्हाला कळते की त्या स्पेसिफिक मॉड्यूलमध्ये करायचं आहे काय. मग तो कोड तुम्हाला कंट्रोल करतो. मे बी लिहावा लागणार नाही कोड, बट तुम्हाला कंट्रोल करता आला पाहिजे तो कोड. तो म्हणजे त्यातनं डिझायर्ड आउटपुट काढण्याकरता काय करावं लागेल हे तुम्हाला जमलं पाहिजे. कंट्रोल करता येणं म्हणजे ते त्याला स्ट्रॅटेजिकली त्याला तसं हे प्रॉम्प्टिंग करता आलं पाहिजे, आणि ते प्रॉम्प्टिंग करण्याकरता तुम्हाला आधी कोडिंग आलं पाहिजे. शेवटी सो कोडिंग शिकणं हे काही ऑप्शन नाही आहे. म्हणजे यू कॅन स्टील डेव्हलप सॉफ्टवेअर विदाउट लर्निंग कोडिंग, बट देर विल बी अ पॉईंट की जिथे तुम्ही स्टक व्हाल, आणि मग बिकॉज यू डोंट नो कोडिंग, सो आयदर यू हॅव टू टेक हेल्प फ्रॉम समबडी ऑर यू हॅव टू लर्न. अच्छा. कारण की आम्हाला पण आता आमच्याकडे 6-8 वर्ष काम केलेले लोक आहेत, हाताने कोड लिहून स्वतः प्रत्येक गोष्ट मॅन्युअली डेव्हलप केलेले लोक आहेत, आणि मल्टिपल टेक्नॉलॉजीजमध्ये. ते सुद्धा अशा ठिकाणी अडकतात AI सोबत कोडिंग करताना, की जिथे त्यांना AIला बाजूला सरकवून तू राहू दे मी करून घेतो, अशा ह्याच्यात त्यांना काम करावं लागतं. सो कितीही फास्ट बेसिकली AI काय करतो की कोड खूप जो टाईप करावा लागतो ना, ते काम तो सोपं करतो. यू डोंट हॅव टू टाईप थाउजंड्स ऑफ लाईन्स, ते तो करून घेतो, आणि मग आपण मध्ये फक्त त्याला ट्यूनअप करत जायचं. शेवटी ते थाउजंड्स ऑफ लाईन्स करेक्ट आहेत की नाही, आणि त्याला ट्युनिंग करावंच लागतं. म्हणजे मी एक फाईल 4-1 हजार लाईन्सचा कोड पाहिला, मी साईट स्वतः टाईप केलेला जो कोड असेल तर मला स्टार्ट टू एंड पूर्ण माहिती आहे काय आहे ते. पण AIने केलं असेल तर आय हॅव टू रीड एव्हरीथिंग. आणि मोस्ट ऑफ द डेव्हलपर्सचा हा फीडबॅक की खूप कॉम्प्लिकेटेड कोड लिहितोय सर, हा एवढं लिहायची गरज नाही आहे. हो का? मोस्ट जे एक्सपिरियन्स डेव्हलपर्स आहेत त्यांचं असं की हे उगीच कॉम्प्लिकेटेड करतो, एवढं करायची गरज नाही आहे, ह्याला सिम्प्लिफाईड करावी. अजूनही AI तेव्हा त्याला आला नाही, सिम्प्लिफाईड नाही आहे कोड तो, त्याला सिम्प्लिफाईड करून घ्यावं लागतं की खरंच एवढ्या फंक्शन्सची गरज आहे का, खरंच एवढं इकडून तिकडे कंट्रोल द्यायची गरज आहे का, सिम्प्लिफाय कर त्याला. हे तो करत नाही. बर. आपण थोडं टेक्निकल व्हायला लागलं म्हणून मी बिझनेसकडे आणतो. आता जर हा पॉडकास्ट बघणारे एकदम स्मॉल बिझनेस ओनर्स असतील आणि त्यांना, म्हणजे अगदी मी ना एखादं फ्रेग्रन्सची माझी कंपनी आहे, ओके, किंवा माझं फूड रिलेटेड एखादा बिझनेस आहे, किंवा माझी अशीच एखादी मार्केटिंग सर्व्हिस आहे, आय वॉन्ट टू अंडरस्टँड की मी माझ्या या बिझनेसमध्ये AI कुठे कुठे वापरू शकतो. ओके.
ठीक आहे. तर तर कसं करणार त्याला? सो बेसिकली सगळ्यात पहिले परत तीच सेम गोष्ट आहे की रिपीटेड वर्क जे आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. जसं मी त्या टेम्पलेटच्या एक्झाम्पलमध्ये दिलं, वन्स इट बिकम्स रिपीटेटिव्ह अच्छा. तर तिथे तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता. कुठलं काम आहे की जे रोज होतंच आणि त्याच्याशिवाय तुम्हाला पुढे सरकताच येत नाही किंवा ते रिपीट मोडवरती चालूच असतं कंटिन्युअसली, ते तुम्ही ऑटोमेट करून टाकू शकता. ओके. दॅट इज वेअर यू कॅन इम्प्लिमेंट. फर्स्ट एक ठोकताळा म्हणलं कुठं शोधायचं तो आहे. दुसरं अशी कुठली जागा आहे जिथे डिसिजन मेकिंगचं काम आहे बट तुम्ही एक ठराविक रूल्स सोडले तर त्याच्या बाहेरचे डिसिजन आत्तापर्यंत कधीच घेतलेले नाही आहेत. ओके. तर तिथे तुम्ही ऑटोमेट करू शकता गोष्टी. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ रिपिटेशनच, पण त्याच्यामध्ये थोडासा कंडिशनल रिपिटेशन आहे, थोडंसं त्याच्यामध्ये याचं व्हेरिएशन. एखादं उदाहरण देता येईल का? फॉर एक्झाम्पल ऑर्डर कुठल्या वेंडरला द्यायची, सो त्यात काहीतरी रूल असतात की या टाईपची ऑर्डर आहे ती या वेंडरला द्यायची. मग या टाईपचे समजा 50 वेंडर आहेत तर 50 पैकी मग कोणाला किती बिझनेस गेला त्याच्यावर ठरतं की पुढची ऑर्डर कोणाला द्यायची. एखाद्याला खूप दिला बिझनेस तर मग परत रिपीट नाही त्याच्यावर करायचं, अवलंबून नको राहायला. लेट स्विच टू समथिंग एल्स, कारण की एकावर डिपेंडेबिलिटी वाढते. तर हे रूल्स असतात सगळे. हे रूल्स फॉलो करून तुम्हाला ते करतात. इट इज कंडिशनल, इट इज रिपिटेटिव्ह बट इट इज कंडिशनल. तिथे तुम्ही AI इम्प्लिमेंट करू शकता. सो AI कॅन टेक दॅट डिसिजन. जसं मागच्या पॉडकास्टमध्ये मी ते गुगल जेमिनायचं एक्झाम्पल दिलं की हो. तो 4-5 दुकानांना कॉल करून प्राइसिंग त्याचे घेतो आणि मग स्वतः ठरवतो काय करायचं. इट इज ऑल्सो थिंक की फोन करून प्राइस घेणं काय फार हे नाही ना, म्हणजे क्रिएटिव्ह किंवा असं इंटेलिजन्सचं काम नाही आहे. हो. फक्त बोलून प्राइसिंग घ्यायची आणि ते अमाऊंट नोट डाऊन करून कम्पॅरिझन दाखवायचं. दॅट काइंड ऑफ वर्क यू कॅन डेलिगेट टू एनी AI मॉडेल आणि मग ते करू शकतो. सो या ठिकाणी तुम्ही करू शकता. सो अशा गोष्टी की जिथे अल्टिमेट असं आहे की इरिव्हर्सिबल डिसिजन आहे तुमच्या बिझनेसमधलं, ते डिसिजन फक्त तुमच्या हातात ठेवू शकता. जे काय सगळं रिव्हर्सिबल आहे ते सगळं तुम्ही ऑटोमेट करू शकता. म्हणजे बॉटम लाईन जर बघितली तर इरिव्हर्सिबल जे आहे ते तुम्ही तुमच्या हातात ठेवा. जे रिव्हर्सिबल आहे, जे तुम्ही नंतर चेंज करू शकता, समजा चुकलं जरी किंवा डिसिजन गडबडलं जरी, यू कॅन रिव्हर्स इट, करेक्ट. डेलिगेट इट टू AI. करेक्ट. सुपर. अक्षय, शेवटचा प्रश्न. जर मला माझा बिझनेस सिमलेसली चालवायचा आहे सुद्धा आणि मोठा करायचा आहे सुद्धा, आणि मला AI टूल्स व्यवस्थित इंटिग्रेट करण्याची भीती पण वाटते, कारण टेक्नॉलॉजी सुद्धा आहे. बऱ्याचशा आपण स्केरी गोष्टी पण ऐकतोय, वाचतोय. तर कसा अप्रोच नेमका मी ॲडॉप्ट करावा? मी नेमका, म्हणजे हा प्रश्न त्याच याला आहे की मी कोणता कॉन्टेक्स्ट असावा, कोणते कन्स्टेंट्स असावेत आणि मी नेमकी ॲक्शन कोणत्या दिशेने घ्यावी? तुम्ही जर का स्वतः अनश्युअर असाल ना बिझनेसच्या बाबतीत की मी कसं करू किंवा माझ्या बिझनेसमध्ये कुठे एक्झॅक्टली इम्प्लिमेंट करू, तर आय रेकमेंड की टू हायर अ कन्सल्टंट. वा, परफेक्ट. कारण खरं. इट इज लाईक की तुम्ही काहीतरी नवीन गोष्ट आणता बिझनेसमध्ये अँड इट्स गोइंग टू बी ह्यूज ट्रान्झिशन. तुमच्याकरता ओनर म्हणून, तुमच्या एम्प्लॉईज करता एक नवीन प्रोसेस म्हणून, आणि एकंदरीतच तुमच्या एंटायर बिझनेस सिस्टीम करता, म्हणजे तुमच्यापासून तुमच्या कस्टमर्सपर्यंत सगळ्यांकरताच एक चेंज ऑफ एक्सपिरियन्स असणार आहे तो. खरं आहे. आणि जर का तो तुम्ही चाचपडत केला की मी क्लिअर नाही आहे पण एकच क्लिअर की मला करायचं आहे, देन यू स्टार्ट एक्सपेरिमेंटिंग विथ थिंग्स. आणि इथे असं काही नाही की चालू बिझनेसचा बॅकअप घेतला आणि मग एक्झाम्पल आपण काहीतरी रन करून पाहिलं, टेस्ट मॉडेल नाही करू शकत किंवा नाही झालं तर मग ते मोडून फेकून दिलं, परत बॅकअप बंद रिस्टोर केलं आणि चालू केलं बिझनेस. वन्स इट इज गॉन, इट इज गॉन. सो इथे असं तुम्ही करू शकत नाही. सो बेस्ट रेकमेंडेशन इज टू हायर अ कन्सल्टंट, जो तुम्हाला समोर बसून एक्झॅक्टली गोष्टी समजावून सांगेल की एक्झॅक्टली तुम्ही कुठे कुठे या गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता, काय ऑटोमेशन तुमच्यासाठी तुमच्या बिझनेस करता हेल्दी आहे आणि काय ऑटोमेशन तुम्हाला तुम्ही पाहिजे ते करू शकता बट दॅट इज नॉट गोइंग टू ॲड ऑन युअर प्रोडक्टिव्हिटी. मग ते तुम्ही सध्यापुरतं स्किप करू शकता, ज्या गोष्टी नाही आहेत. यू कॅन टेक अन एज्युकेटेड गेस. सो मी रेकमेंड करेल की कोणतरी कन्सल्टंट त्यासाठी घ्या. स्वतः करायला जाऊ नका. इवन इफ यू आर कॉन्फिडेंट की मला टेक बॅकग्राऊंड आहे आणि मी करू शकतो सगळ्या गोष्टी, देर आर सम कॅव्हिएट्स इन दिस. जसं डेलॉइटची केस झाली, हे सगळं झालं. देर आर सम कॅव्हिएट्स की ज्या त्या फील्डमधले लोक ते कन्सल्टंटच तुम्हाला क्लिअरली सांगू शकतात. टेक युअर टाईम विथ इट. मे बी कन्सल्टंट हायर केल्यावरती लगेच दुसऱ्या महिन्यात चालू नाही होणार तुमचं. टेक युअर टाईम विथ इट. डिस्कस करा त्या गोष्टी, काय तुम्हाला वेळ घ्यायचा आहे ते घ्या. बट जेव्हा इम्प्लिमेंट कराल तेव्हा असं करा की इट शुड नॉट बी देर शुड नॉट बी नीड ऑफ रिव्हर्सिंग इट. कारण की वन्स यू गो अहेड आणि मग ते जेव्हा लोकांना सवय लागायला लागते ऑफिसमधल्या आधी, मग तुमच्या कस्टमर्सना, अँड देन यू रिव्हर्स इट, तर सडनली द एक्सपिरियन्स बिकम मॅन्युअल अगेन.
म्हणजे मला जर माहिती आहे की मी पे केल्यावरती मला दुसऱ्या मिनिटाला मेल येतोय बिकॉज इट इज ऑटोमेटेड, आणि देन मी ते ऑटोमेशन काढून टाकलं आणि एक माणूस बसवला, मग तो माणूस लंचला गेलेला आहे, जेव्हा मी पेमेंट केलं, मग तो लंचहून आल्यावरती मेल आला. नाही, तो 4 दिवसांनी येणार आहे. तो मला लगेच- हो. मग तो मला 1 तासाने मेल आला त्याच्यामध्ये. तर तो मला जेव्हा सवय लागली ना दुसऱ्या मिनिटाला मेल बघायची, तर 1 तासानंतर आलेला मेल पण मला असं वाटतं की यांची सर्व्हिस नाही यार बरोबर. हे तर म्हणजे विदाऊट AI होतं, नुसतं ऑटोमेशन ऑन ऑफ केलं तर. या आणि AIने तर हे अजून स्टेरॉइड्स वरती होणार आहे की ऑलमोस्ट रिअल टाइम असणार आहे. देन इट कॅनॉट बी रिव्हर्स्ड. सो वन्स यू गेट इन टू इट कॅनॉट बी रिव्हर्स. जस्ट एन्श्युअर दॅट इन्शुअर जे करताय तुम्ही ते तुम्ही कन्सिस्टंटली मेंटेन करणं गरजेचं आहे पूर्ण याच्यामध्ये. म्हणजे एखादा मजला तुम्ही बांधताय तर तुम्ही परत बांधलेला मजला पाडून टाकू शकत नाही की आम्हाला एकच नाही पटलं तो मजला, आम्हाला एकच आहे. तो बांधलाय. परत तुम्हाला खाली याचा चान्स नाही आहे. सो AI इम्प्लिमेंटेशन इज लाईक दॅट. इफ यू आर गोईंग अहेड विथ इट, एक प्रॉपर स्ट्रॅटेजी ठरवून त्याप्रमाणे करा, स्टेप बाय स्टेप अनफोल्डिंग करा आणि तरच करा ते. जर नाही आत्ता कॉन्फिडंट किंवा अनश्युअर आहात तर कन्सल्टंटसोबत बसून पण असं वाटत असेल की नाही होऊ शकत, देन टेक अ पॉज. लेट अदर बिझनेसेस, युअर कॉम्पिटिटर्स, लेट देम डू इट फर्स्ट. ते काय करतायत ते कसं होतंय बघा, आणि त्यात म्हणजे काही प्रत्येक वेळी तुम्हीच पुढे असलं पाहिजे काही गरजेचं नाही. यू कॅन लर्न फ्रॉम कॉम्पिटिटर्स. सुपर. सो या गोष्टी तुम्ही करू शकता. बरोबर. आणि दिस इज सो इम्पॉर्टंट. कुठलंही क्रुशियल डिसिजन, फॉरगेट AI, जेव्हा आपल्याला माहिती नाहीये की म्हणजे इच्छा आहे, करायची गरज असं वाटतंय, पण ते कसं करणार आहोत हे माहिती नाही, तेव्हा कन्सल्टंट. यू हॅव टू बी कॉशियस. येस, ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच अक्षय. 2दा आलात, 2दा पूर्ण मोकळेपणाने गप्पा मारल्यात, आणि गप्पा मारताना नेहमीच मजा येते, पण द काइंड ऑफ इन्साइट्स दॅट यू हॅव, सुपर. थँक्यू सो मच. थँक्यू. आय एम शुअर आपल्या सर्व प्रेक्षकांना, बिझनेस ओनर्सना AI नावाचा हा ब्लॅक बॉक्स आणि त्याबद्दल बोललं जातं नेहमी, पण ते नेमकं मी कसं अडॉप्ट करू, मी नेमकं ते इम्प्लिमेंट कसं करू की नको करू, असे अनेक प्रश्न असतील. तर त्या प्रश्नांना बऱ्यापैकी आज ते प्रश्न सुटले असतील. किमान ते प्रश्न सोडवण्यासाठी काय करायला हवं, कुठल्या दिशेने जायला हवं हे कळालं असेल. सो आय होप दिस पॉडकास्ट हेल्प्स. तुमचे जर काही स्पेसिफिक प्रश्न असतील ॲज अ बिझनेस ओनर किंवा इन जनरलच AIचा युजर म्हणून, तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. अक्षय विल बी कीपिंग अ क्लोज आय, आणि ही इज व्हेरी हेल्पफुल, व्हेरी सपोर्टिव्ह. आमच्या नेहमी गप्पा होतात, ही हॅज हेल्प मी अलॉट. तर ही विल डेफिनेटली आन्सर युअर क्वेश्चन्स. डेफिनेटली. येस. तो भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. नमस्कार. वंदे मातरम. जय श्रीराम.